रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरीपासून लिननपर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार. मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या माध्यमांवर अफवा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. ययाती नाईक यांचा दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश, यवतमाळच्या राजकारणात उडाली खळबळ. आम्ही ज्ञानेश्वरी मुंडे यांना 100% न्याय मिळवून देणार, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एनसीपी सज्ज. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या धुळे दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय. कोकाटे रात्री उशिरा टॉपलाईन हॉटेलात दाखल झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून हॉटेलबाहेर निषेध नोंदवला. काळे झेंडे दाखवत त्यांनी कोकाटेंचा तीव्र निषेध केला आणि राजीनामा देऊन पक्षातून हकलपट्टी करण्याची मागणी केली. यामुळे धुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मंडळामध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता. ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला. उद्या उठून महाविद्यालय आणि शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात, तर विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय आणि शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का, असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते. पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे. आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या माध्यमांवर अफवा पसरल्या असून असा कुठलाही विषय सध्या नसल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना दिली आहे. लोकांनी टीव्ही चॅनल पाहावे यासाठी हनी ट्रॅप, धक्कातंत्र असं काहीतरी तुम्ही निर्माण करता, असा आरोप पाटील यांनी यावेळी माध्यमांवर केलाय. मुख्यमंत्री धक्कातंत्राच्या तयारीत आहे असं अग्रलेख. मुख्यमंत्री धक्कातंत्राच्या तयारीत आहे. 8 मंत्री नवीन फेरबदल होणार आहे अशी चर्चा आहे. अशा प्रकारची कोणतीही तयारी चाललेली नाही. हे सगळं तुम्हाला दिवसभरामध्ये तुमची चॅनल्स लोकांनी पाहावी यासाठी काहीतरी हनी ट्रॅप, धक्कातंत्र असं काहीतरी तुम्ही निर्माण करत असता. पण हे तुमचं काम आहे, त्यामुळे त्या कामावर मी काय ऑब्जेक्शन घेत नाही. असा कुठलाही विषय नाही. कृषी मंत्री कोकाटे रमी खेळले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे ज्येष्ठ बंधू ययाती नाईक यांनी 22 जुलै 2025 रोजी दिल्लीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात अरुण सिंग यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. ययाती यांच्या या निर्णयाने यवतमाळ, विशेषतः पुसदमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आम्ही ज्ञानेश्वरी मुंडे यांना 100% न्याय मिळवून देणार, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आम्ही ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पाठीशी उभे राहण्या अगोदर सरकारने सर्व आरोपींना अटक केली पाहिजे होती, अशी खंत जरांगे यांनी बोलून दाखवली. महादेव मुंडेंना न्याय कसा मिळत नाही ते मी बघतोच, असं जरांगे म्हणाले. महादेव मुंडेंना न्याय मिळावा यासाठी आम्ही राज्यात आता खूप मोठं आंदोलन उभं करणार आहोत. SIT आणि CIDच्या माध्यमातून तात्काळ आरोपींना अटक करा, अशी मागणी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. न्याय मिळत नाही बघतो. आता आम्ही खूप मोठं आंदोलन उभा करणार राज्यात, खूप मोठं. आम्ही आता तयारीला लागलो म्हणून गृहमंत्र्यांनी सांगायचं नसता तातडीनं तुम्ही या सगळ्या SITच्या आणि CIDच्या दोन्ही पण यंत्रणा ऍक्टिव्ह करा. कुटुंबाला सगळ्यात अगोदर विश्वासात घ्या. बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनालाही सांगणे आणि राज्याच्या गृहमंत्र्यालाही सांगणे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगणे, तुम्ही कुटुंबाला काय तपास चालला ही अगोदर सांगा.
सगळ्यात महत्वाची बाब मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब याच्यात एक महत्वाची, ज्या मायमाऊलीच्या नवरा तिच्या समोर दिसत नाही, लेकरं उन्हात पडले, तिचा जॉब तुमच्या पोलीस प्रशासनाने आतापर्यंत का घेतला नाही, उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना तिच्या नवऱ्याबद्दलचं तिचं मत काय, त्यांनी आता आमच्याकडे घडाघडा बोलल्यात त्या. मग जर पोलीस प्रशासनासमोर तपास यंत्रणेजवळ त्यांना मांडायचं आणि त्या जर सरकारला त्यांचं सरकार समजत्या नवरा म्हणून सुद्धा, तर मग त्यांच्या सरकारनं ती तुमची लाडकी बहीण आहे, तिचं ऐकायला का रोग आला का तुम्हाला सरकार? माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत म्हटलंय की सरकार व्यवस्थित चालू आहे, टीका करायला काहीतरी कारण लागतं. तसेच कोकाटे प्रकरणावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते याबाबत वरिष्ठ नेते आणि अजित पवार निर्णय घेतील असेही ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एनसीपी सज्ज असून चांगला परफॉर्मन्स देणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ह्याच्याबद्दल आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील, कारण की त्यांनी टाईम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे. 100 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम, अशा प्रकारचं ऑडिट घेणे हे गरजेचं आहे. कारण की परफॉर्मन्ससुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चाललं आहे, तर परफॉर्मन्ससुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. मात्र कुठेतरी वादग्रस्त जे मंत्री आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहे म्हणून जे राजीनामा नको तर खाते पालकच नाही, आता हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही काही प्रतिक्रिया देता येणार नाही. परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकारसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतं. कुठेतरी अशा वक्तव्यामुळे प्रतिमा मलिन होते आहे. नाही, असं काय परफॉर्मन्स काय सगळ्या मंत्र्यांचं चांगलंच आहे. पण अशा वक्तव्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा मलिन होते आहे, विरोधक टीका करतात. विरोधकांना त्यांना थोडाफार काहीतरी टीका करण्याकरता पाहिजे असते, परंतु ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे होत असते, परंतु सरकार व्यवस्थित चाललं. वातावरण निर्मिती जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांची राष्ट्रवादी कशा प्रकारची तयार आहे या जीवनात? आता आम्ही कामाला लागलेलो आहोत. आता आमच्या या चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मी स्वतः लक्ष घालतो आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देणार आहे. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अँकर. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधून खंडोबाचं दर्शन घेतलंय. कुलदैवत श्री खंडेराया चरणी बेल भंडारा वाहून हार फुले आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केलाय. श्री मार्तंड देवस्थानाच्या वतीने श्री खंडेरायाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. कामगार हितासाठी कार्यरत असलेल्या भारतीय जनता मजदूर सेल या प्रतिष्ठित ट्रेड युनियनच्या पुणे शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आलाय. रवींद्र क्षीरसागर यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड झाली असून हा कामगार चळवळीच्या दृढ संकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं संघटनेकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्योती सावर्डेकर यांनी मार्गदर्शन करताना संघटनेची आगामी दिशा, भूमिका आणि धोरण यांची सविस्तर माहिती दिली आहे. क्षीरसागर आज माझ्यावर जो विश्वास देऊन मला आज शहर उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी दिलेली आहे. भारतीय कामगार सेल, भारतीय मजदूर सेल या ट्रेड युनियनची मी निश्चितच माझी जबाबदारी प्रत्येक कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच तळागाळातील गोरगरीब असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटेल, एवढंच मी आज बोलतो. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात टपाल कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या आयडीसी कार्यालयासमोर आयडीसी प्रणाली बंद करा अशी मागणी केली आहे.
यासाठी टपाल कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. सरकारने आमच्या मागणीचा विचार केला नाही तर 22 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयासमोर IDC कामगार विरोधी कायदा बंद करा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा कामगार संघटनेतर्फे देण्यात आल्या. काय मागणी आहे तुमच्या? आमची आज एकच मागणी आहे. ही IDC जे आणलेलं आहे इंडिपेंडंट डिलिव्हरी सिस्टीम, ती डिलिव्हरी सिस्टीम बंद करा म्हणून त्याची मागणी आहे. कारण त्याच्यामुळं पोस्टामध्ये खाजगीकरणाला शिरकाव झालेला आहे आणि ह्या खात्याचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचं सरकारनं धोरण अवलंबलं आहे. आणि सरकारचे हे मनसुबे आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही. आमची जी संघटना जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत तरी आम्ही शासनाला हे त्यांचे जे मनसुबे आहेत, खाजगीकरण आणायचं, पोस्ट डिपार्टमेंट बंद करायचं, हे त्यांचे जे धोरण आहे, हे धोरण त्यांचं आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही. आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहू. आणि आज त्याची सुरुवात झालेली खरं म्हणजे या IDCच्या मागणी करता देशभर आज टपाल कामगार आंदोलन करतोय. आमचे जे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड RP सारंग यांनी 10 तारखेला DG पोस्टला नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसनुसार त्याचा जो आज कार्यक्रमाचा पहिला टप्पा धरणं आंदोलन डिव्हिजन ऑफिस समोर, उद्या आम्ही सर्कल ऑफिस समोर धरणं आंदोलन करणार आहे मुंबईला. आणि 12 तारखेला आम्ही जंतर मंतर मध्ये आमचा बुलंद आवाज तिथं शासना दरबारी मांडणार आहे. त्याच्यानंतर जरी शासनाने आमच्या मागणीवरती विचार नाही केला तर आम्ही 22 ऑगस्ट पासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे आणि बेमुदत संप केल्याशिवाय. क्लासमध्ये विद्यार्थिनींचे वाद झाल्यानंतर तुझ्या मुलीने माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केले आहे असे म्हणत चौघांनी घरात घुसून दाम्पत्याला लाठ्या काठ्यांसह अमानुषपणे बेदम मारहाण केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीनंतर महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावल्याचं देखील तक्रारीत सांगण्यात आले. महिलेला निर्वस्त्र करून रस्त्यावर सोडण्याची देखील तयारी आरोपींची होती. मात्र तेवढ्यातच महिलेने पळ काढला आणि शेजाऱ्यांच्या मोबाईलवरून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी संदीप लंके यांची पत्नी आणि अनोळखी 2 व्यक्तींविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2 लिपिकांनी 10 वर्षात
तब्बल 31 जणांना मोठ्या रकमा घेऊन बोगस नियुक्तीपत्रे देऊन मोठा भरती घोटाळा केल्याचं समोर आलंय. हा प्रकार 2015 ते 2025 या काळात घडला. कार्यकारी अभियंत्यांची बोगस स्वाक्षरीची पत्र काढून छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि लातूर येथील विभागात त्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या होत्या. मात्र 6 जणांच्या समितीने चौकशी केल्यानंतर यांचा भांडाफोड झालाय. वरिष्ठ लिपिक अंकुश श्रीरंग हिवाळे आणि कनिष्ठ लिपिक उज्ज्वला अनिल नरवडे अशी आरोपींची नावे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेषराव चव्हाण कार्यकारी अभियंता यांनी येऊन तक्रार दिली की त्यांच्याकडे जे आहे तर 2015 पासून ते 2025 पर्यंत सिनियर क्लर्क हे अंकुश हिवाळे आणि ज्युनियर क्लर्क उज्ज्वला नरवडे या दोघांनी मिळून जे आहे काही बोगस नियुक्त्या केलेल्या आहेत. तर त्यामध्ये त्यांनी जे आहे तर बनावट आदेश बनवून सदरच्या लोकांना दिलेला आहे आणि त्याद्वारे त्यांची नियुक्ती केलेली आहे. तर त्यामध्ये जे आहे जालना, लातूर, नांदेड, संभाजीनगर अशा वेगवेगळ्या डिव्हिजनच्या याच्यातून त्यांनी जे आहे अनुकंपावर आणि लाडपांगे समितीच्या याच्यावर जी आहे अशा भरती त्यांनी करून घेतलेल्या आहे. आणि ही बाब जेव्हा तिथे कार्यालयात कळाल्यानंतर त्याच्यासाठी एक समिती निर्माण केली होती. त्या समितीने त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना असं निदर्शनास आल्यानंतर हे लोक मिळाले नाही त्यांना, पण त्यांनी त्यांचं जे आहे कपाट वगैरे पंचनामा करून उघडून बघितल्यावर त्यामध्ये त्यांना जे आहे ते बनावट सहीचे कागद वगैरे मिळून आले. त्या बेसवर त्यांनी जे आहे तक्रारदाराला आपल्याकडे पाठवल्याने आपण जे आहे गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी 31 पदाची जी आहे नियुक्ती केलेली असं आपल्याला आतापर्यंत मिळालेली आहे माहिती. आणि आपण आरोपीचा पण शोध घेत आहोत आणि लवकरच आपण अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सांगलीतील ठेकेदार हर्षद पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेचे थकीत बिल न मिळाल्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणी फलटण कंत्राटदार महासंघाने सरकारचा निषेध केलाय. फलटण येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर महासंघाने पाटील यांना श्रद्धांजली वाहत निदर्शने केली. जलजीवन मिशन आणि बांधकाम विभागातील थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणीही महासंघाने केली आहे. या गोष्टीची दखल घेऊन आणि सर्वच कॉन्ट्रॅक्टर लोकांचे सगळ्या विभागातल्या जी पेमेंट बाकी आहे गेल्या वर्षभरापासून आम्ही वारंवार मागणी करत आहोत, पण ते कुठल्याही प्रकारचे पैसे न मिळता उलट पक्षी कॉन्ट्रॅक्टरला वेगवेगळ्या तपासण्या लावून बिलं न देता कसा वेळ काढूपणा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला जात आहे. आणि पैसे तर मिळायचं बाजूलाच राहिलं, पण इतर तपासण्या लावून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरी आमची सर्वांची विनंती आहे की आमच्या पैशाचं वेळेत हे करावं. आमच्या संघटनेने सुद्धा हायकोर्टामध्ये सदर बाबा आमची बिलं मिळावीत म्हणून मागणी केली होती. तर 3-4 वेळा आमची संघटना ज्यावेळेस कोर्टामध्ये गेली तर कोर्टाने एक वेळ संघटनेला दंड केला आणि बाबा तुम्ही आमच्या कोर्टाचा वेळ खातात आणि तुम्ही अजिबात पैसे मागायला इकडे येऊ नका. म्हणजे आम्हाला वाटतं आमचे पैसे मागणं म्हणजे न्याय मागणं सुद्धा आम्हाला आता अवघड झालेलं आहे. तरी ह्या बाबींचा गांभीर्यपणे विचार करून आम्हाला न्याय द्यावा आणि आमचे पैसे लोकांनी CC आणि कर्ज काढून पैसे घेतलेले आहेत. 50-60 हजार रुपये, लाख 2-2 लाख रुपये दर महिन्याला बँकेची व्याज आम्ही भरतोय. सर्व बाबींचा विचार करून बुढाळे ढाकाळे रस्त्यावरील फॉरेस्ट हद्दीत 22 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. आरोपी तेजस कदम याने शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीला स्कूटीवर अडवून तिचा हात पकडला आणि जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करत धमकीही दिली. पीडितेच्या कुटुंबाने तक्रार दाखल केल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एका नामांकित संस्थेत HIV बाधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने ढोकी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संस्थेच्या 2 संचालकांसह आणि एका कर्मचाऱ्यासह 6 जणांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. तपासात मुलीचा लातूरमधील रुग्णालयात गर्भपात झाल्याचंही उघड झालंय. मुलीच्या जबाबात अन्य मुलींवरही अत्याचार झाल्याचा संशय आहे. गुन्हा औसा पोलीस ठाण्यात हस्तांतरित होणार. या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज.